नमस्कार, मी भाग्यश्री. बाजारात गेली होती आणि छानपैकी खेकडे दिसले. लक्षात आलं अमावस्या जवळ आली आहे म्हणजे नक्कीच भरलेले असणार. 12 खेकडे घेतले आणि घरी घेऊन आले. काळ्या पाठीचे खेकडे. त्यानंतर त्यांचे हे असे नांगे काढले. नांगे म्हणजे त्यांचे हातपाय हे अशा प्रकारे काढले. तुम्हाला जर असं येत नसेल काढता तर तुम्ही कोळणीकडनंच काढून घेऊ शकतात किंवा ते 10 मिनटं गरम पाण्यात ठेवा, मग ते आपल्याला त्यांचे पाय काढणे सोपे जाते. मी हे अशा प्रकारे काढून घेतले आणि काढताना त्यांना हे अशा चाळणीत ठेवले आणि खालती एक भांडं ठेवलं, जेणेकरून त्यातनं जो रस पडेल तो आपल्याला वापरता येईल. अशा प्रकारे सगळ्या खेकड्यांचे नांगे हे काढून झालेले आहेत. आता यातले बारीक बारीक नांगे मी वेगळे काढणारे आणि मोठे नांगे वेगळे काढणारे. त्याआधी भांडं गरम करत ठेवलं. त्यामध्ये एवढा दालचिनीचा तुकडा, 6-7 काळी मिरी, 3 लवंगा या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. या भाजत असतानाच यामध्ये 1.5 टेबलस्पून अख्खे धणे घालायचे आहेत. त्यानंतर 1 टेबलस्पून कच्ची बडीशेप. हे अगदी आपल्याला काही सेकंद मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता याच भांड्यात साधारण ही वाटी म्हणजे 1 कपाच्या मापाची ही वाटी आहे. सुकं खोबरं किसलेलं घेतलं. ते देखील मंद आचेवर छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकीकडे आपला गरम मसाला थंड झालेला आहे, तो मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे. आता हा फिरवताच यामध्ये मी घालणार आहे साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर हा एवढा आल्याचा तुकडा. खोबरं छानपैकी भाजत आलं की त्यामध्ये मी साधारण 1 टीस्पून होईल एवढी खसखस घातली. इथे मी गॅस बंद केला आहे. भांडं गरम असतानाच खसखस त्यामध्ये भाजून घेतली. आता हे देखील वाटण आपण वाटणाच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याच भांड्यात मी 2 मोठे कांदे उभे कापून घेतले आणि ते मंद आचेवर कोरडेच भाजून घेणार आहे. कांदा छानपैकी भाजून झालेला आहे. आता हा देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढू. आता भांडं मी पुन्हा गरम करत ठेवलं. त्यामध्ये साधारण 2.5 टेबलस्पून तेल घातलं. तेलात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आणि ते छानपैकी आपल्याला मऊ करून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत. इथे आपलं वाटण थंड झालेलं आहे. आता यामध्ये मूठभर धुतलेली कोथिंबीर घालणार आहे आणि हे सगळं वाटण मिक्सरला फिरवून घेणार आहे. गरम मसाले, खोबरं, खसखस, कांदा याचे वाटण आपलं तयार आहे. इथे खेकडे सगळे स्वच्छ साफ करून आणि धुवून स्वच्छ झालेले आहेत. आता ह्यामधले मी हे जे अंग आहे खेकड्यांचं ते बाजूला करणार आहे. एकीकडे आपला कांदा शिजलेला आहे. यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण मिक्स करून झाल्यावर ह्यात घातले मी 1/2 टीस्पून हळद, साधारण 2 टीस्पून मच्छीचा मसाला किंवा तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकतात आणि ती देखील तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार. आता हे पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया. इथे मी कांदा शिजताना अगदी थोडीशी मीठ घातलेलं होतं. आता मीठ हे मी पूर्ण शिजत आल्यावरतीच घालणार आहे अंदाजानुसार. आता इथे मी खेकडे हे सगळे वेगवेगळे करून घेतले, ते वेगळे काढलेले आहेत आणि हे बाकी जे मोठे नांगे, मोठे पाय आणि खेकडे जे आहेत ते आपल्याला या वाटणात घालायचे आहेत. वाटणात घातल्यावर मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वाटणाच्याच भांड्यामध्ये साधारण 1 कप पाणी घातलं आणि ते पाणी आता यामध्ये घालायचं आहे आणि झाकण देऊन मध्यम आचेवर शिजत ठेवायचं आहे. आता हे जे नांगे आहेत, बारीक पाय आहेत, त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला 2दा फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर ते चाळणीत घालून त्यातनं जे दूध निघतं, आम्ही त्याला नांग्यांचं दूध असं म्हणतो, किंवा त्यातनं जे पाणी निघतं ते आपल्याला काढायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे खालतून तुम्हाला दिसेल की त्यातलं सगळं ते दूध निघालेलं आहे. हे दूध देखील आपण या खेकड्यांच्या कालवणामध्ये वापरणार आहोत. आपण जे नांग्यांचं दूध किंवा नांग्यांचं जे पाणी काढलं आहे ते यामध्ये घालायचं आहे.
या व्यतिरिक्त मी टोटल आधी 1 कप आणि आता नांग्यांचं साधारण पाव कप होतो आणि त्यानंतर 3 कप असे मी टोटल 4 ते 4.25 कप पाणी मी या खेकड्यांमध्ये घातलं आणि मध्यम आचेवर झाकण देऊन हे खेकडे शिजण्यात ठेवले. खेकडे शिजले कसे हे बघायचे असतील तर खेकडे हे आपले काळे होते, शिजल्यानंतर थोडेसे पिवळसर झालेत. याशिवाय आपल्या रश्श्याला छानपैकी तर्री देखील आलेली आहे. इथे आपला झणझणीत मस्त असा आणि साधा सोपा खेकड्यांचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम भाताबरोबर किंवा नुसतासुद्धा छान लागतो. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.